नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही प्रेग्नन्सी सांभाळत अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलात. त्यावर काव्या म्हणते की पार्थ, ते सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. तर वसुंधरा आता विचार करत असते की 16 ऑगस्टला असा काहीतरी बॉम्ब मला भेटला पाहिजे. तेवढ्यातच रम्या तिथे येते आणि सांगते की बॉम्ब नाही तर आपल्याला अणुबॉम्ब भेटलाय. आता पुन्हा एकदा 16 डिसेंबरला सारखा दिवस उजाडणार नाही. तर इकडे घरामध्ये आता काव्याला डोहाळ्याचे जेवणाचा कार्यक्रम सुरू असतो. तर जीवा आता नंदिनीला म्हणतो की लवकरच आपलंही बाळ येणार आहे आणि आपलं घरही गोकुळ होणार. बिचारे जीवा नंदिनी खूपच खुश असतात. पण मात्र दुसरीकडे आर्याची मोठी प्लॅनिंग सुरू आहे. आर्या आता नंदिनीच्या रूममधून प्रेग्नन्सीचे लिगल्स डॉक्युमेंट चोरते आणि ते जाळून टाकते, जेणेकरून आता नंदिनीला तिच्या बाळावर कोणताही हक्क राहिलेला नाही. आर्याने खूप मोठा गेम केलेला आहे, असं काही या प्रोमोमध्ये पाहायला भेटणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.